नमस्कार, मी ज्ञानदा कदम. ABP माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अयोध्या एअरपोर्टवरती मी सध्या आहे आणि मला संजय ढवळीकर सर भेटलेले आहेत. सरांचा परिचय मी करून देते. राम मंदिर जे भव्य दिव्य बनलेलं आहे त्या भव्य राम मंदिराच्या सजावटीची जबाबदारी 22 जानेवारीला स्थापनेच्या दिवशीसुद्धा आणि आत्ता जेव्हा धर्मध्वज फडकावला गेला तेव्हासुद्धा सरांवरती होती. सरांकडनं काही गोष्टी आपण पटकन जाणून घेऊयात. सर, मला एक कुतूहल आहे की जेव्हा इतकी सुंदर फुलं असतात, म्हणजे सगळ्यात सर्वोत्तम जे आहे ते प्रभू श्रीरामाचरणी द्यायचं आहे, मग तुम्ही निवड कशी करता की हीच फुलं आपल्याला ठेवायची आहे, त्या सजावटीची थीम अशी असायला हवी? गेल्या वेळेला ज्या वेळेला 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला आम्ही वेगळ्या प्रकारची फुलं वापरली, यावेळेला वेगळ्या प्रकारची फुलं वापरली. यावेळेला मंदिर पूर्णत्वाला गेलं होतं आणि त्याचं कोरीव काम आणि संपूर्ण मंदिर दाखवणं हे जरुरी होतं. तर त्यामुळे यावेळेला आम्ही एक भगवा रंग हे करून त्याची संपूर्ण भगवा गोंडा हा जास्ती वापरला आम्ही आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ती सजावट केली. आणि बाकी ठिकाणी कट फ्लॉवर्स वापरली, त्याच्यामध्ये अँथोरियम वगैरे वेगवेगळ्या प्रकारची चांगली फुलं वापरली गेली. गेल्या वेळेला आम्ही जी वापरली होती ते मंदिर पूर्णत्वाला आलेलं नव्हतं त्यावेळेला, परंतु ते लोकार्पण होत होतं, तर त्याच्यामुळे भव्य दिव्य प्रकारची आम्ही हे केली होती. त्यावेळेला रांगोळ्यांवर जास्ती भर दिला होता आणि जे मंदिराचं काम झालं आहे त्या मंदिराच्या कामाला साजेसे रंगाची रंगसंगत त्याप्रमाणे आम्ही फुलांची आणि रेग्युलर रांगोळी असते ती रांगोळी आम्ही केलेली होती. या सगळ्यामध्ये आव्हान नेमकं काय होतं? फुलं निवडण्याचं आव्हान होतं, डिझाईन्स ठरवण्याचं आव्हान होतं, आव्हान नेमकं कशाचं होतं? फुलं ठरवण्यापेक्षा ह्यावेळेला ठरलं होतं की भगव्या रंगाचा जास्तीत जास्त आपल्याला, कारण ते पूर्ण झालेलं आहे आता, त्यामुळे भगवा रंग वापरला जाईल, त्यामुळे ते आव्हान नव्हतं. परंतु ह्या डिझाईनचा जे मंदिर पूर्ण झालेलं आहे त्या मंदिराला हायलाईट कसं करता येईल त्याचा जास्ती प्रयत्न होता. त्यामुळे खरं आव्हान ते होतं की जास्ती भडकपणा न येता त्याला कसं कॉम्प्लिमेंट करता येईल आणि ते कसं हायलाईट करता येईल, तर त्याच्यामुळे तो खरा चॅलेंज होता. आणि आम्ही बघितलं की 2 दिवस तुम्ही सगळेजण, तुम्ही आणि तुमची टीम, दिवस रात्र त्या मंदिरामध्ये होतात. म्हणजे कमीत कमी वेळात हे अख्खं मंदिर सजवायचं ही काही सोपी गोष्ट नव्हती. हे आव्हान कसं पेललं सगळ्यांनी? आधीपासून त्याची पूर्वतयारी केलेली होती आणि त्याप्रमाणे टीम वेगवेगळ्या प्रकारच्या तयार ठेवल्या गेलेल्या होत्या. रांगोळीसाठी साधारण 70-80 जणांची टीम होती. त्यानंतर फुलांच्या सजावटी साधारण 100पेक्षा जास्ती लोकांची टीम होती आणि फ्लेक्स किंवा पिक्चर जी लावली होती त्यासाठी जवळजवळ 20 जणांची टीम होती. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स तयार ठेवलेल्या होत्या आणि त्याच्याप्रमाणे हे खरं सांगायचं तर 48 तासामध्ये आम्ही हे पूर्ण केलेलं आहे. याबद्दल खरंच कौतुक तुमचं, तुमच्या टीमचं. रामरायाची सेवा करण्याची संधी अशी दरवेळेला तुम्हाला मिळत राहो या आमच्या सदिच्छा आहेत. मनापासून आभार सर, आज पुन्हा एकदा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. जय श्रीराम. तर अयोध्येच्या एअरपोर्टवरनं संजयजी आणि मी दोघे आपली रजा घेतो. पुन्हा भेटूयात, तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.